पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मी ड्रेस धुवून देतो, पाहिजे तर तू मला रंगव, माझ्याकडे रंग आहे। मला रस्त्याच्या घाणपणाने रंगवलंस आणि तुला चांगल्या रंगाने रंगवू आहे? झालं समाधान? नाही तुला तुला चिखल उडवायचं का माझ्यावर? मी चिखल आणू का? नाहीतर एक काम कर तू, मी काम करतो, इथं खड्डा करतो, त्यात पाणी ओतून चिखल करतो आणि इथं थांबतो। तू जीप नाही तर बाईक ना माझ्यावर चिखल उडव। हा, एवढं करायची काय गरज नाही, धुवून दे फक्त। ड्रेस माझ्या प्रेमाच्या पहिल्या इजायची निशाणी। काय बडबडायलायस एकटंच? नाही नाही काही नाही। मी एक काम करू का? ह्यो ड्रेस राहू दे माझ्याकडे, मी असंच याच्यापेक्षा भारी ड्रेस आणून देतो। हा का? आणि ह्यो ड्रेस काय तू घालणार आहेस? कधी पोरीला दे ना। माझा घर पाहिजे। एक मिनिट, आता मरत असतोयस तू? काय केलंस त्या पोरीला? आणि अशा किती पोरींना फसवलंयस? थांब तू, आता पोलिसांनाच बोलवते मी। हे अगं थांब, अगं तू समजायलास तसं काय नाही। वय खरंच समजायला बिमजायला काय नाही, मी माझ्या डोळ्यांना बघितलंय त्या नशेतल्या पोरीला घेऊन जाताना। अगं ती नशेत नव्हती, आणि ती आमच्या मम्मीच्या मैत्रिणीची पोरगी आहे। हा, आणि तू हे तर काय करायलास? मला फॉलो करायलास? नाही मी ते काय बरं जाऊ दे, माझं ड्रायव्हिंग लायसन्स सापडा ना। आपण तुझ्या जीप मध्ये शोधूयात का? नाही ते एक मिनिट। हा, यू नॉटी मुद्दाम ठेवून घेतलं ना? आपली परत भेट व्हावी म्हणून मुद्दाम ठेवून घेतलंस ना? यू नॉटी अरे आय पैलवान, काय चाललंय? व्यायाम ते दिसलंय पण एवढा रात्र कशाला? 2 दिवस झालं दिवसा व्यायाम करायला जमलंच नाही म्हणून। 2 दिवस व्यायाम करायला जमलं नाही ते तुझ्या लक्षात आहे, पण 2 वर्ष तू अभ्यास केला नाहीस ते काय तुला आठवना? अरे परीक्षा सुरू झाली ना? नाही अजून, आता मुन्नू त्यांची परीक्षा सुरू झाल्या, माझ्या परीक्षेला टाइम आहे अजून। टाइम आहे म्हणजे? परीक्षा सुरू झाल्यावर अभ्यास करणार आहेस? एवढा हुशार आहेस तू? हा हा काय स्वतःला काय न्यूटनची अवलाद समजलास का काय? ए, त्याला वरडायच्या नादात मला कशाला बोलायलास? का बसा तुम्ही? अरे बाबा ये, 2 वेळा नापास झालायस, बस ना आता तरी अभ्यास कर, नाही तर बापाकत हुशील। म्हणजे माझ्यागत झाल्यावर काय वाईट आहे? नाही वाईट काही नाही, पण तुमच्याकडे झाला तर बागखन बोर्डात येईल म्हणून म्हटलं अगदी तेवढं बी नको, नाही का? अरे बाबा ये, अरे ते ठेव ना डंबेल आणि वह्या पुस्तक घे जरा हातात। हा पुरलं ग बाई। कर तुमचं कार्ट ह्या वर्षी तरी पास व्हायला पाहिजे। या वर्षी नापास व्हायची हॅट्रिक करते बघे, बेट लावून सांगतो। तुम्हाला काय लाज बीज वाटतं का नाही? पोरग नापास होण्यावर बेट लावताय? बाप आहे का साप आहे? ए, नापास व्हावं म्हणून नाही बेट लावलोय, त्याचं गुण बघून म्हटलं मी तसं।
आणि तू कशाला काळजी करते? हा? अजिबात काळजी करू नको, बिलकुल टेन्शन नाही घ्यायचं. मी आहे ना, मी घेतो त्याचा अभ्यास. झालं का आता? तुम्ही आणि अभ्यास हे दोन्ही शब्द एका वाक्यात तरी शोधत्यात का? ओळखलं नाही मला तू अजून. जे ठरवतो ते करतो आपण. केवढं कौतुक करायला स्वतःच, आणि एवढं ठरवल्याला करायचं दम आहे का नाही? तर ती मुन्नू नापास होईल असं ठरवा आणि करा. कायमच पहिला येत्या आणि आमचं हे काट मागून मी पहिलं येईना. मुन्नू, अगं परीक्षेची वेळ झाल्या, कधी निघणार आहेस? थांब जरा, एवढं महत्वाचं वाचायचं राहिलंय. मुन्नू कशी जाणार आहेस? सोडा येऊ मी? नाही नको, जाईन मी बसनं. अगं बसने जायचं तर वेळेत निघलं पाहिजे की. ही बस गेली की अर्धा तास वाट बघायला लागेल. होय, बस मध्ये वाच तू. चल उठ. बरं. सगळं घेतलंस का? हा. हे घे. पाय पड. अगं आधी देवाच्या पाया पडावं. यंदा बी पहिलीच ये. मुन्नू आहे ती. आगाऊपणा आणि पहिला नंबर सोडत नसते ती. हो हो, आगाऊच आहे मी. बेस्ट लक मुन्नू. थँक्यू. आणि मला ऑल द बेस्ट. चला जाते. अगं जाते नाही ग, येते म्हणावं. आया, काय झालं? येते. कथा लवकर. येळेत पोचू दे, पेपर नीट लिहू दे म्हणजे झालं. आय, नको काळजी करू, सगळं नीट होईल. एक्का व एक्का, इस्पिकचा एक्का. सलग दुसरं नाव जिंकलोय मी. आज मीच जिंकणार आहे. आज दिवस माझा माझा. गोपीनाथराव, तुमच्या पुरी बाकी हुशार आहेत. हा. पण पोराचं काय? ते ह्या वर्षी तरी पास होणार आहे का? त्याच्यासाठी क्लास लावता, अभ्यासाला स्पेशल रूम देता, सगळं देता, तरी तो नापास होतोय. त्याच पोरासाठी पहिल्या बायकोला आणि पोरीनं सोडलं ना, त्याच पोरी नाव काढतात आहे. खानावळचं घरचं काम सांभाळून फर्स्ट क्लास मध्ये पास होते त्या. ते बघा, म्हणणं बघा, नुसतं पास होत नाहीये, दर वेळेला पहिलीच येते. माझं एक्झाम काढायला मोबाईल घरीच राहायला वाटतं. तू हो पुढे, मी येते घेऊन. अगं वय पर बस येईल की एवढ्यात? वय पण एक्झाम कार्ड लागणारच आहे की. मग तुला उशीर नको, तू जा. बरं. खरंच आजचा दिवस माझाच आहे. एवढा उभी जिंकायची संधी मिळाल्या. ही संधी आता सोडायची नाही. चालू झालं काय? बस लवकर. काय बाबा तुझं? अरे मुन्नू, इकडे काय करायलीस? काय झालं? अचानक का कारकन उतरलाय तुझा? अभ्यास झाला नाही की काय? अभ्यास झालाय, पण एक्झाम काढायला फोन घरीच राहिलाय. त्यात काय एवढं? मी आहे ना, टेन्शन नाही घ्यायचं. हे बघ, तुझी अस्मी दिदी मला वाईट माणूस समजत्या, पण मी तुम्हासनी माझ्या पोरी समजतो बर का. हा, अगं चल 2 मिनिटात जाऊ घरला. काय तुझं राहिलंय ते घेऊन येऊ. चल चल. नको नको काय नको? हा, तुझी अस्मी दिदी काय विचार करल तो विचार करण्यापेक्षा परीक्षेला जाणं महत्वाचं आहे की नाही? पहिलं येणं महत्वाचं आहे की नाही? हा, लोकांनी मी सांगितलंय माझी पोरगी पहिल्या नंबरनं पास होणार आहे. मग परीक्षेला उशिरा जाऊन चालणार आहे की नाही? चल चल लवकर चल. अगं चल बाई. हे बॅग पण विसरली. हे तुझे पत्ती. मुन्नू येळेत पोचली पाहिजे. घे घे आणि टेन्शन घे. तू टेन्शन घेतलंस तरच मुन्नू वेळेत पोहोचेल. बोललीस का? बोले की.
म्हणजे काय? मुन्नू, काय झालं? तू या माणसासंग कशाला आल्यास? अगं तिथे माझं एक्झाम कार्ड घरीच राहिलंय. अगं मग मला फोन करून सांगायचं ना, मी घेऊन आले असते. फोन बी घरीच राहिलाय. लक्ष कुठं असते ग तुझं? आणि या माणसाकडनं कशाला मदत मागायची? दुसरं कोणी नव्हतं का? मीच म्हटलं तिला रिक्षानं जाऊ घरला, पाठ दिवशी तुझं काय राहिलं ते घेऊन येऊ. अस्मी, आपल्या भांडणात तिचं नुकसान कसं बाई? आता बडबडत राहून काय होणार आहे का? म्हणू काय राहिले ते घेऊन ये, जा पटकन जा. लवकर आण. पण आता बस तर गेली, आता पुढची अर्ध्या तासानं. अरे देवा, म्हणजे मुन्नू आता अर्धा तास उशिरा पोहोचल? नाही ना, कुठे 15 मिनिटं आधी पोहोचल. म्हणजे माझं तुम्ही ऐकलं तर काय यार, रिक्षानी लग्गी पोहोचवतो मी तिला. काय गरज नाही त्याची. काय करायचं ते मी बघते. काय करणार आहेस आता? हाय रिक्षा तर जाऊ दे की. हा, आणि तुम्हाला माझा प्रॉब्लेम वाटत असेल ना, तर तिला एकटीला जाऊ दे, मी नाही जात. मग तर झालं. मुन्नू जा, बस जा पटकन. दादा येळेत पोचवा जरा. हा, तुम्ही काय बी काळजी करू नका, अगदी वेळेत पोहोचवतो बघा. आणि तुमचे किती पैसे होतात सांगा मला, देते मी. अहो पैशाच ते आधीच दिलेत मी. काय बघ तू भरायला, जा की लवकर. 1 मिनिट बी लेट झाला नाही पाहिजे. हा, जा लवकर. हा, नीट जा. परीक्षेला लेट झालेलं मला आवडत नाही, पण ते कोणी बी असो. येतो. अस्मे, मदत केल्यावर तर नीट वागत जा की. सांगून पण काय उपयोगच नाही म्हणा. हॅलो, सावकाशने मुन्नूला. हा, आणि जे सांगितलंय ते कर. हा, काय झालं? रिक्षा का थांबवली? थांबली नाही हो, रिक्षा बंद पडली. अशी कशी बंद पडली? अहो मला उशीर होईल, परीक्षा आहे माझी. काय झालं काय रिक्षाला? थांबा जरा, मागे जाऊन बघतो काय झालं ते. काय झालं हिला आता, बघू बरं. काय झालंय? सुरू होईल ना रिक्षा? अहो बोला की, काहीतरी बोला. हा, अवघड आहे बघा, मेकॅनिकला बोलावं लागेल. आता इथं कुठं मेकॅनिक मिळेल? दुसरा काय ऑप्शन नाही का? आता दुसरा ऑप्शन म्हणजे आपल्याला रिक्षा ढकलत आहे ना, गॅरेजला न्यावं लागणार आहे. अहो असं काय करताय? आता काय मी मुद्दाम करतोय का बघा, तुमच्या समोर तर आहे. रिक्षा अचानक बंद पडली, त्याला मी तर काय करणार बघा.
एक काम करा, तुम्ही थांबा थोडा वेळ, बघ तुम्ही काय करा. हा? हा मुन्नू बोल. दिदे मध्येच रिक्षा बंद पडल्या. दुसरी कोणती गाडी बी येताना दिसना. मला परीक्षेला जायला उशीर होईल. काय करू समजना. थांब 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 मुन्नू, तू टेन्शन घेऊ नको. काय ग, काय झालं? काय म्हणाली मुन्नू? आय अगं थांब जरा. मुन्नू मला 2 मिनिटं दे. हा दिदे, अगं काय झालं सांग तरी. काय झालं? मुन्नू पोचली नाही येत. नाही, रिक्षा वाटेत बंद पडल्या. आज नेमकं सोमबी बाहेर गेल्या म्हणून त्याची गाडी नाही आणि माने काकांची बी गाडी नाही. मग आता मी तिला सायकलवरनं सोडते. वाटेत रिक्षा मिळाली तर ठीक, नाही तर अस्मे, अस्मे, अगं रिक्षा नाही मिळाली तर तू काय कुमट्यापर्यंत सायकलनं जाणार आहेस? त्याला काय झालं? शाळेत असताना सायकल चॅम्पियन होते मी. एकदम सुपरफास्ट जाते बघ. जपून जा बाई, भलतं काय करू नको. वय वय, तू काळजी करू नकोस. मुन्नू परीक्षेला वेळेत पोचते बघ. हा दिदे कुठे आहेस? हा मुन्नू, सायकलवरनच आल्या. सायकलने जायचंय आपण. होय. तिथे लेट होईल मला. परीक्षेच्या वेळेनंतर 15 मिनिटांनी आत घेत नाहीत. नापास होईन ग मी. अगं नाही नाही, घाबरू नको, काय नाही होणार. आपण टाइमात पोहोचू. हा आले मी. हिला काय झालं? एवढी स्पीडने कुठे चालल्या? काय काय प्रॉब्लेम तर झाला नसेल ना? परीक्षेला फक्त 5 मिनिटं राहिल्यात. सायकलने कसं पोहोचणार आहे आपण? अगं पोचू, तू बस की, बस लवकर. बस 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 पटकन. काय परीक्षेला जायचंय काय? चला सोडतो तू मसनी. काय गरज नाही मुन्नू, बस लवकर. अगं दिदे, सायकल काय गाडीपेक्षा फास्ट जाणार आहे का? जाऊया की. अगं पण मग सायकलचं काय करायचं? मी सांगू? 1 मिनिट. चला, उशीर होतोय. हाँ, बसा लवकर, उशीर होतोय. लवकर. बस 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 बस. ए, चल 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 लवकर.
हा होय. गेट उघडा की, ही जी परीक्षा आहे आमची रिक्षा मध्येच बंद पडली म्हणून उशीर झाला. उघडा की. आता नाही उघडता येणार. आम्हाला टाइम ठरवून दिलाय, त्याच्यानंतर गेट बंद पाहिजे. अहो असं करू नका, आताच तर बंद केलं की तुम्ही गेट. हिचा पेपर बुडल. उघडा की. हे बघा मॅडम, तुमचं बरोबर आहे, पण माझ्या हातात काहीच नाही. तिथे माझा पेपर बुडणार. तू थांब की जरा. दादा ही टॉपर आहे, हिचं वर्ष वाया जाईल. उघडा की गेट. पेपर सुरू 15 मिनिटं झाली का गेट बंद करायला सांगितलं आम्हाला.